महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे अपघाती आत्ता सकाळीच मृत्यू झाला, ही फार एक मोठी खळगी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं तयार झालेली आहे। एक परखड नेता आणि त्यांचं कार्यबहुल असं व्यक्तिमत्व होतं। सातारसाठी त्यांनी बरेच ह्या गोष्टींना मदत केली आहे, म्हणजे शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून असो किंवा उदयनराजेंच्या माध्यमातून असो। आपल्या हद्दवाढीचा प्रश्नासाठी जेव्हा शिवेंद्रराजे जेव्हा त्यांच्याकडे गेले होते मंत्रालयात, सकाळी 6 वाजता त्यांनी अपॉइंटमेंट मंत्रालयात दिली होती। म्हणजे अख्ख्या मंत्रालयात 6च माणसं होती, त्यांच्याबरोबर तिघंजणं होती, बाबांच्याबरोबर 2 जण आणि अजून 1 जण त्यांचा PA, अशी 6 माणसंच होती। म्हणजे एवढ्या पहाटे उठून काम करणारा आणि कामाची तत्परता असणारा नेता आज आपल्यातनं हरपलेला आहे। तसेच दुसरी गोष्ट सांगायची झालं तर आपल्या कासच्या पाईपलाईनचा विषय असू दे किंवा कास धरणाचा विषय असू दे, हे सुद्धा अजितदादांच्या माध्यमातून विषय मार्गी लागलेले आहेत। आपलं जे मेडिकल कॉलेज आज जे साताऱ्यात होतं आहे, हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। असा आपला नेता आज आपल्यातनं हरपलेला आहे, त्याबद्दल सातारकरांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो। आज राजकारणातली अतिशय शोकांतिका म्हणावी लागेल की आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचे विमान दुर्घटनेमध्ये निधन झाले। दादांचे साऱ्या महाराष्ट्रात जी ओळख होती ती जीवाभावाचा माणूस म्हणून होती। असे नेतृत्व पुन्हा कधीही महाराष्ट्रात होणार नाही। आदरणीय पवारसाहेबांच्या पावलावर पाऊल चालून त्यांनी महाराष्ट्र घडवण्याचे जे स्वप्न त्यांचे अधुरे राहिले, एक दूरदृष्टी नेता असणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे आणि त्याची हमी, त्याची निधन झाल्याची जी हानी कधीही भरून निघणार नाही। आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं। ही बातमी ऐकल्यावर फारच शॉक बसला, कारण त्यांनी महाराष्ट्राबरोबर आपल्या सातारला प्रचंड काही दिलेलं आहे। एक राजकारणातला दादा व्यक्तिमत्व असलेलं, निर्भीड आणि प्रशासनावर पकड असलेलं व्यक्तिमत्व आज निघून गेलेलं आहे। फार मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे। मला वाटतं सातारमध्ये त्यांनी आपल्या कैलास स्मशानभूमीला सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं। त्याचप्रमाणे क्रीडा संकुलासाठी सुद्धा ताकदीनं मदत केली होती, त्यांच्यामुळेच ही क्रीडा संकुल पूर्ण झालं। त्याचप्रमाणे अजिंक्यताराला 10 कोटी रुपये त्यांनी दिले। तसंच नुकतंच आम्ही मध्यंतरीच्या काळात ते आले होते, त्यावेळेस त्यांच्याकडून साताराचा जो संगमवाडीतला घाट आहे, तो घाट विकासाचा प्रकल्प मंजूर करून घेतला होता। अत्यंत चांगला प्रकल्प त्यांनी ताबडतोब 1-2 महिन्यामध्येच मंजूर केला। तसेच साताराचा महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न जो होता, तो कास पाईपलाईनचा, त्याला सुद्धा प्रचंड प्रमाणात धरण बांधण्यासाठी आणि पाईपलाईनसाठी पैसे दिले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्ष लटकलेला जो मेडिकल कॉलेजचा प्रश्न होता, त्याला सुद्धा पैसे दिले, तो पण आज पूर्णत्वाकडे गेलेला आहे। अशा आठवणी ठेवून दादा आपल्याला सोडून निघून गेलेत। खरंच हळहळ व्यक्त होती। असं हे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे। अनेक कामं त्यांच्याकडून आणखीन करून घ्यायची होती। त्यांनी मला शब्द दिला होता की जे काही सामाजिक आणि चांगलं काम असेल ते मी तुला ताकदीनं मदत करीन। तुमच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टवर माझा विश्वास आहे। तुमच्यासारख्या संघटना ह्या प्रत्येक जिल्ह्यात झाल्या पाहिजेत, अशा दृष्टीने त्यांचं आम्हाला सहकार्य होतं। मी अशा व्यक्तिमत्वाला बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गुरुकुल परिवार सातारकरांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली